नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील नावाचं संकट मुंबईतून सध्या तरी गेलेलं आहे। जरांगे पाटलांना सरकारने जीआरचं लॉलीपॉपही दिलेलं आहे आणि त्या लॉलीपॉपची चव घेत जरांगे पाटलांनी घोषणा केली आहे की आपण जिंकलोय आणि गुलाल सुद्धा उधळून टाकलेला आहे। त्यांचे समर्थक ते स्वतः ज्या प्रकारचा उत्सव साजरा करतायत त्याला पाहून असं वाटतंय की इतिहासात त्यांचा एवढा मोठा विजय आजपर्यंत कोणाचा झालेलाच नाहीये। पण त्यांना समर्थन करत आलेले आतापर्यंतचे पुरोगामी पत्रकार, त्यांचे पुरोगामी नेते असतील, त्या सगळ्यांनाच इतका दुःख झालेला आहे आणि त्यांचे अश्रू थांबायचं काही नाव घेत नाही। त्यांनी जरांगे पाटलांना त्यांच्या आंदोलनाला एक भगवं वादळ म्हणलेलं होतं आणि या वादळात आता देवेंद्र फडणवीस काही जिवंत राहत नाही, ते उडून जाणार अशी अपेक्षा त्यांना होती। या ब्राह्मण व्यक्तीला राज्यातून आपल्याला पूर्णपणे कालबाह्य करायचं आहे आणि हा एकदा का केंद्रात गेला की राज्यावर आपलं वर्चस्व पुन्हा एकदा निर्माण होणार, हे सगळे स्वप्न बघून या लोकांनी नियोजन तयार केलेलं होतं की पुढे आपल्याला काय काय करायचं आहे। पण जरांगे पाटलांनी वेळेच्या अगोदरच आपलं उपोषण थांबवलं, कारण पोलिसांनी आपल्याला तुरुंगात टाकण्याच्या अगोदर आपल्याला स्वतःचा जीव वाचवलं पाहिजे हा विचार त्यांच्या मनात आलेला होता। त्यामुळे सरकार जे मान्य करायला तयार होती किंवा जेही लॉलीपॉप नावाचं जीआर त्यांना देण्यात आलं ते घेऊन आपण जिंकलो ही घोषणा करून त्यांनी टाकली। पण आता तेव्हापासूनच सगळे पत्रकार, सगळे नेते आपापली बोटं मोडतायत की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे। कारण त्यांना कळालं आहे की देवेंद्र फडणवीसांसमोरचं मोठं संकट त्यांनी अलगदपणे बाजूला केलं आणि आता मुख्यमंत्री पदावरून त्यांना कोणीही कधीच हटवू शकतच नाही। इतक्यातच ट्विटरवर हिंदुस्तान नावाचं एक बातम्या देणारं हँडल आहे, त्यांच्या मदतीनं हळुवारपणे नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होतो की जे पी नड्डा जे सध्या बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पदाची निवडणूक रखडलेली आहे आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली म्हणजे 9 सप्टेंबर नंतर या पदावर एक केंद्रीय मंत्री किंवा मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीची वर्णी लागू शकते। त्याच पोस्टच्या खाली देवेंद्र फडणवीसांचं नाव लिहिलं जातं आणि असं दावा केला जातं की देवेंद्र फडणवीस हे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांची नियुक्ती बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर लागू शकते आणि त्यांचे हाय चान्सेस आहेत। ही पोस्ट पाहताच काही लोक आनंदाने उड्या मारायला लागले, कारण या लोकांचं आजकाल नवीन सुरू झालंय की ज्या व्यक्तीला आपल्याला हरवता येत नसेल, तो जर राजकारणातून बाजूला होत असेल तर आपली त्यात विजयी झाली असं मानून हे लोक आनंद उत्सव साजरा करत असतात। देवेंद्र फडणवीसांना यांना मागच्या 3 निवडणुका झालं पाडता येत नाही। 2019लाही शरद पवारांनी जे काड्या केल्या त्या केल्या नसत्या तर दुसऱ्यांदा तेव्हाच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते। म्हणजे 3 वेळा या लोकांना कोणत्याही प्रकारच्या गाड्या करून देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून सरकवता येत नाहीये। त्यामुळे अशा वावड्या उडवल्या जातात की देवेंद्र फडणवीस आपल्या पदाचा राजीनामा देणार आहे। नरेंद्र मोदींच्या बाबतीतही मागच्या काही महिन्यांपासून हे लोक अशाच बातम्या पेरतायत की 75 वर्ष झाले की बीजेपीमध्ये असा नियम आहे की त्या व्यक्तीने आपल्या पदावरून राजीनामा दिला पाहिजे। कारण 3 निवडणूक झाले, राहुल गांधी यांच्या नेत्याला नरेंद्र मोदींच्या समोर उभंही राहता येत नाहीये, जिंकणं तर लांबची गोष्ट। योगी आदित्यनाथ यांच्या बाबतीतही उत्तर प्रदेशमध्ये अशाच बातम्या चालतात की कुठल्याही क्षणी योगी आदित्यनाथ आपल्या पदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्रिपदावर नियुक्त होऊ शकतात। हे खरं आहे की बीजेपीला सध्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची गरज आहे आणि लोकसभेची निवडणूक झाल्यापासूनच जे पी नड्डा यांना फक्त खेचण्याचं काम चालू आहे। नवीन व्यक्तीला बसवायचं असेल तर त्या रांगेत देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आधी असेल, ते सर्वोत्कृष्ट उमेदवार ठरतात, यात काही शंका नाहीये। महाराष्ट्राच्या राजकारणात जो आपला लोहा देवेंद्र फडणवीसांनी लोकांना मान्य करायला भाग पाडलेला आहे। शरद पवारांनी जी घडी महाराष्ट्राच्या राजकारणाची पूर्णपणे विस्कटवून टाकलेली होती, आपलं फोडाफोडीचं राजकारण वापरायचं, जाती जातींमध्ये भांडण लावायचं, हे सर्व वापरून आपले 40-50 आमदार निवडून आणले की सत्तेत आपण आपला भाग कायम ठेवायचा, ही रणनीती देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे मोडून टाकलेली आहे आणि जवळजवळ शरद पवारांना 10 आमदारांपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की साम दाम दंड भेद ही नीती कोणत्या वेळी कधी वापरायची। फडणवीसांना तर आजकाल अनेक लोक दुसरा अमित शहा सुद्धा म्हणतात आणि असा व्यक्ती जर बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर विराजमान होणार असेल तर ते पक्षासाठी चांगलीच बातमी आहे। पण एवढ्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीला काढून लगेच राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवलं जात नाही आणि ते शक्यही नाहीये। स्पष्ट शब्दात सांगायचं म्हटलं तर नरेंद्र मोदींच्या मनात टचूभरही असा विचार नाहीच आहे
की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून काढून आपल्याला केंद्रात बोलवायचं आहे? यामागं मूलभूत कारण आहेत. कारण नरेंद्र मोदींना सध्या भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये पूर्णपणे शांतता हवी आहे. एकतर केंद्रात त्यांच्याकडे बहुमत नाही. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर बहुमत मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करायचे आहेत. आणि अशा नाजूक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्यावर आपल्या विश्वासू माणसाची जरब असणं ही काळाची BJPसाठी गरज आहे. आणि अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून काढून नरेंद्र मोदी आपल्या पायावर दगड मारून घेण्याचं काम अजिबात करणार नाही. तुम्हाला उदाहरण द्यायचं तर तुम्ही जातीय जनगणनेचं उदाहरण घेऊ शकता. जेव्हा राहुल गांधींनी आपला नारा दिला होता की जितनी आबादी उतना हक आणि हे जातीय जनगणनेचा फुगा फुगवला जात होता, त्यावेळी नरेंद्र मोदींनी आणि BJPने स्पष्टपणे सांगून टाकलेलं होतं की या विचाराला आम्ही नक्षलवादी विचार मानतो आणि भारताला जातीय युद्धात अजिबात ढकलणार नाही आहोत. पण त्यांच्या NDA मधलेच भागीदार असलेले नितीश कुमार आणि चिराग पासवान यांचं जातीय जनगणनेला समर्थन होतं. कारण बिहारची निवडणूक येणार आहे आणि त्या निवडणुकीला समोर ठेवून त्याला जर जिंकलो नाही तर केंद्रातली सरकार ही खोकली होऊ शकते, पडण्यासाठी सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्या कारणाने नरेंद्र मोदींनी सरकारला मजबूती प्राप्त व्हावी यासाठी जातीय जनगणना करण्यास ते तयार झाले. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला असं वाटतंय का की महाराष्ट्रासारख्या राज्यात देवेंद्र फडणवीसांना ते बाजूला करून आपल्या दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याला बसवण्याचं इतकं मोठं रिस्क घेतील? आणि सर्वात मोठं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावर राहून नरेंद्र मोदींसाठी भारतासाठी एक असं मोठं काम करायचं आहे, जे काम जर झालं तर जागतिक राजकारणही तुम्हाला बदलताना दिसून येईल. भारताची जागतिक राजकारणात इतक्या पटीने ताकद वाढणार की याचा अंदाजा कोणीच लावू शकत नाही. भारत लढाऊ विमान लवकरच विकत घेण्याचा निर्णय घेऊ शकतो. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींना म्हणलेलं होतं की तुम्ही F-35 विकत घ्या, वाटलं तर मी तुमच्यासोबत म्हणजे भारतासोबत टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करतो. पण सध्या जे ट्रम्पने आपल्यासोबत व्यवहार चालवलेला आहे, वरून आपल्यावर 50% टॅरिफ लावलेत, त्यामुळे नरेंद्र मोदींचा नक्कीच विश्वास अमेरिकेवरून कमी झालेला असणार आहे आणि त्यांच्याकडून विमान विकत घेणं हे जवळजवळ आता अशक्यच आहे. त्याचं दुसऱ्या बाजूला रशियाने त्यांचं Su-57 आपल्याला देण्याचं वचन दिलं आहे आणि त्यासोबतच टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करून भारताच्याच मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये आम्ही तुमचे लढाऊ विमान तयार करून देऊ असंही त्यांनी वचन दिलेलं आहे. आणि भारत भूमीवर असं एकच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे जिथे Su-57चं काम होऊ शकतं. ते हिंदुस्तान एरोनॉटिक्सचं नाशिकमध्ये. नाशिकचं प्लांट अगोदरच Su-30चं मॅन्युफॅक्चरिंग करतं आहे. तिथल्या इंजिनियर्सनी सांगितलं की ज्या गोष्टी Su-57 बनवण्यासाठी लागणार आहेत त्या सर्व नाशिकच्या प्लांटमध्ये आहेत. ही डील नाशिकच्या कुंभमेळ्यानंतर होण्याची दाट शक्यता आहे. आणि हे होत असताना आपला विश्वासू त्या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान असलाच पाहिजे हे नरेंद्र मोदींच्या मनात असणारच आहे. आणि अशा नाजूक परिस्थितीत जेव्हा भारतासाठी इतकं महत्त्वाचं काम करायचं आहे, अशात देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याचा विचारसुद्धा नरेंद्र मोदी करतील असं मला वाटत नाही. वरून 2029च्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पुन्हा एकदा बहुमत मिळवायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे. इथे जर जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे असतील तर आपला मजबूत शिलेदार असणं आवश्यक आहे. त्यातच अजून एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपले जे मित्र पक्ष सध्या सरकारमध्ये आपल्यासोबत आहेत, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यांच्यावर आपला संयम राहावा यासाठी एक विचारशील आणि चाणाक्ष बुद्धीचा नेता BJPकडे असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की पुढचे 4 वर्ष देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून आणि मुख्यमंत्री पदावरून कुठेही जाणार नाही आहेत. आणि मला तर असं म्हणायचं आहे की या सगळ्या विरोधी नेत्यांना देवेंद्र फडणवीसांना केंद्रात का पाठवायचं आहे? कारण राष्ट्रीय राजकारणात जर देवेंद्र फडणवीस एकदा गेले तर या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांवर रडण्याची पाळी येईल. त्यामुळे आपल्यासमोर कमीत कमी अडचणी निर्माण व्हाव्या यासाठी विरोधी नेत्यांनी प्रार्थना केली पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस जितका काळ राज्यात असतील तितकंच यांच्या केंद्रीय नेत्यांसाठी चांगलं आहे. असं मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.